दुखलं का इथं? इथं दुखलं का? उठा, उठून बसा, उठून बसा, काय खाली करा. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या, 5व्या आणि 6व्या मणक्यात गॅप पडलेला आहे. कमरामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 ते 10 वर्ष. याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टिचं भरायचं, व्हायचं का नाही? चमक भरायची, टिचं भरायचं. पण तुम्ही एखादी पेन किलर खाल्ली वगैरे लावलं तर ते बरं होऊन जायचं. पण आता काय झालं, त्याच्यानं कार्टिलेज असतं, तुम्ही पडले ना परत. आता मणक्यातली गादी असते ती फाटून बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे ती मेन नस आहे सायटिका नस, ती ब्लॉक झाली, बंद झाली. म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन या खोब्याला, मांडीला, पोटीला, टाचेला होत नाही. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागली, गळ लागते, मग येतात. जास्त चालता येत नाही, उभा राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसते. बसून उठले, झोपून उठले का असं वाकडं वाकडं चालतं, असं वाकडं वाकडं चालतं. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. तर याचा कमराचा एमआरआय केला, बेचे सांगितलेलं स्पष्ट दिसत नाही. निघालं, मी सांगितलं तुमचे पैसे मी भर, करायची गरज काही गरज नाही. आणि हात लावला, तुमचा एमआरआय झाला. तर जसं जसं जेव्हा तुमचा मणका जागेवर जाईल, कार्टिलेज लेवल येईल, तेव्हा क्लिअर होईल. पण 1-2 दिवसात होत नाही, याला 8 ते 10 दिवस कंटिन्यू करणं गरजेचं. पुढचे 3 ऐकून घ्या, पुढचे 3 महिने तुम्हाला कमराचा बेल्ट लावायचा आहे. एकदा बेल्ट लावला, कमराचा बेल्ट लावला, बेल्ट लावूनच काम करायचं, प्रवास करायचा. एकदा डिक्सेट झाली, कार्टिलेज लेवलला गेलं, ते ओके होऊन जाईल. अजून ट्रीटमेंट बाकी आहे, तुम्हाला आताची पद्धत सांगतो. आता जेव्हा मणका जागेवर गेला, कार्टिलेज लेवलला गेले की ओके. याला इथून पुढे नाही, फालतू झोपायचं नाही, आपण वजन उचलायचं नाही, वाकून जास्त काम करायचं, बिडाबिडीचा प्रवास करायचा, आंबट वाटतं खायचं. दूध काढायला तुम्ही स्टूल घ्या, मग बसा खुर्चीवर, चालतं स्टूलवरती बसा. आणि वाकून 15 किलोच्या पुढे वजन उचलू नका, नाही तर वाढवा. आणि कोणताही डॉक्टर तुम्हाला कमराचं ऑपरेशन सांगतात लगेच एवढं वाढवायला. जो फालतं हा गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम नाही एवढा. कधी बसा, कोणत्या डोंगरावर चढतो? झोपा चला माझ्याकडं. 1 मिनिट, हात खाली घ्या, हात खाली घ्या. इकडे मानतो, खुश झोपा चला माझ्याकडे. तो करा अशी अशी बस. उठा, पाय इकडे, डोकं इकडे, पाय इकडे, डोकं इकडे करा. पाय इकडे, डोकं इकडे. इकडे निघाला, इकडे फालतू झोप.